विविध उत्पादन आपल्याकडे या ठिकाणी कशा पद्धतीने घेता येईल, शेतकऱ्यांचं सरासरी उत्पन्न कशा पद्धतीने वाढेल, त्याचं एक फार पोषक उदाहरण आता जिथं मी चिवरीमध्येच आहे तर इथं सांगता येईल की अलीकडच्या काळामध्ये आता चिवरीमध्ये ज्या पटीमध्ये द्राक्षबागा तयार झाल्या आणि शेतकऱ्यांचं सरासरी उत्पन्न वाढलं, मला वाटतं काही वर्षापूर्वी हे चित्र. परंतु आता जे काही तरुण शेतकरी आले आणि ज्या पद्धतीने परिवर्तन घडत गेलं, गोदावरीमधलं द्राक्षबागेचं शेती संपली आणि चिवरीमध्ये आता ज्या पटीमध्ये झालं आहे की द्राक्षाचं एक क्लस्टर या ठिकाणी तयार झाले. जसं की फार पूर्वी या ठिकाणी शेंगा, भुईमुगाच्या शेंगाचं एक क्लस्टर होतं. त्याच पद्धतीनं मध्यंतरीच्या काळामध्ये आपण बघतो की आता पाण्याची उपलब्धता झाली आणि ज्या पटीमध्ये ऊस या ठिकाणी होतो की तालुक्यामध्ये आता जवळजवळ 12 लाख टनाच्या जवळपास आपल्याकडे ऊस होतो आणि 3 जिल्ह्यामध्ये इथून तुळजापूर तालुक्यातून ऊस पुरवठा केला जातो. आणि त्याच पद्धतीने आता इथं चिवरीमध्ये ज्या पट्टीमध्ये ज्या पद्धतीनं द्राक्ष शेती केली जाते, अशा वेगवेगळ्या प्रकारे शेतकऱ्यांना एकत्र करून वेगवेगळ्या पिकाचं क्लस्टर कशा पद्धतीनं बनवता येईल, की फुलशेती संदर्भात आहे, फळशेती संदर्भात आहे, वेगवेगळ्या पिकासंदर्भात क्लस्टर कसं बनवता येईल यावरती नक्कीच मी काम करेन. मतदारांना आपण काय आव्हान करणार? मतदारांनी आत्ता जी निवडणूक डोळ्यासमोर आहे, आत्ता निवडणूक आहे ती जिल्हा परिषदेची निवडणूक आहे आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला उमेदवाराला जे निकष आहेत तेच निकष लावून आपल्यासाठी 24 तास उपलब्ध असणारा उमेदवार प्रतिनिधी कशा पद्धतीनं निवडून देता येईल, हा निकष पहिल्यांदा मतदारांनी ठेवावा. आणि दुसरं की ह्याच्यामध्ये कुठल्याही आता ज्या भूलतापांना बळी न पडता किंवा कुठल्याही वाममार्गाचा वापर न करता विरोधकांकडे आता एकमेव पर्याय राहिला आहे की एकतरी शेतकऱ्यांच्या हिताचं कुठलंच धोरण त्यांच्याकडून राबवलं जात नाही, मजुरांच्या हिताचं कुठलंच धोरण राबवलं जात नाही, गोरगरिबासाठीचं कुठलंच हिताचं धोरण त्यांच्याकडून राबवलं जात नाही, परंतु त्या गोरगरिबाच्या, शेतकऱ्याच्या आणि मजुरांच्या मतावरच त्यांना सरकार स्थापन करायचं आहे. आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या चुकीच्या पद्धतीचा वापर ते 100% आजपर्यंत करत आलेत आणि यापुढेही ते होऊ शकते. अशा कुठल्याच भूलतापांना आणि वाममार्गाला बळी न पडता या गावातील आणि मतदारसंघातील नागरिकांनी योग्य अयोग्य याचा विचार करून योग्य प्रतिनिधी निवडावा, अशा पद्धतीचं आवाहन मी त्यांना करतो.